जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. दावोस येथील जागतिक आर्थिक मंचातून महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घोषणा समोर आली आहे. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला जागतिक नकाशावर नेणारा भव्य प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरणार असून छत्रपती संभाजीनगरमधून या हरित क्रांतीची सुरुवात होणार आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. देशातील 3 दिग्गज उद्योगपती एकत्र येत एलएनके एनर्जी या अत्याधुनिक स्वच्छ ऊर्जा कंपनीची स्थापना करण्यात आली असून पुढील 5 वर्षांत तब्बल 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात केली जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे पहिले पाऊल छत्रपती संभाजीनगरमध्ये पडणार असून येथे 60 एकर जागेवर कंपनीचा पहिला एकात्मिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. हा प्रकल्प केवळ सौर पॅनल किंवा बॅटरी उत्पादनापुरता मर्यादित नसून संपूर्ण स्वच्छ ऊर्जा इकोसिस्टीम उभारण्याचा एलएनके एनर्जीचा मानस आहे. त्यामुळे संभाजीनगरसह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये: सौर ऊर्जा निर्मिती येथे तब्बल 6 गिगावॅट क्षमतेचे सोलार सेल आणि मॉड्यूल्स तयार केले जाणार आहेत. एकात्मिक उत्पादन प्रकल्प इनगॉट आणि वेफर निर्मितीसाठी स्वतंत्र व अत्याधुनिक प्लांट उभारण्यात येणार आहे. हरित हायड्रोजनवर भविष्यात ग्रीन हायड्रोजन आणि शाश्वत इंधन निर्मितीवर कंपनी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. 3 दिग्गज उद्योजक एकत्र या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. परितोष लधानी एसएलएमजी बेव्हरेजेसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, कोका कोलाचे भारतातील सर्वात मोठे बॉटलर कुशाग्र नंदन, अध्यक्ष आर एनर्जी डायनॅमिक्स, वरुण कराड सीईओ रेड आणि बायो एनर्जी क्षेत्रातील तज्ज्ञ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य: महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रांसाठी गुंतवणूक मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 10 ते 12 वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांशी समन्वय साधला जात असून तिसऱ्या मुंबईसाठी मोठी गुंतवणूक येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपैकी 72% करार प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम एलएनके एनर्जीचे सहसंस्थापक कुशाग्र नंदन म्हणाले की हा प्रकल्प केवळ व्यवसायासाठी नाही तर भारताची ऊर्जा सुरक्षा आणि औद्योगिक स्वयंपूर्णता वाढवण्याच्या उद्देशाने उभारला जात आहे. तर परितोष लधानी यांनी स्पष्ट केले की प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाची अंमलबजावणी हेच एलएनके एनर्जीचे मुख्य धोरण असेल. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.